नमस्कार, मी आशिष जाधव. G24च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. या क्षणाला राज्याचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील हे पत्रकार परिषदेमध्ये बोलतायत. त्यात त्यांनी दावा केलेला आहे की केंद्र सरकारनं भाकीत वर्तवूनही राज्य सरकारनं करोना रुग्णांची संख्या ही नियंत्रणात ठेवलेली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात देशात सर्वाधिक चांगलं काम झालेलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या ह्या सर्वाधिक झालेल्या आहेत. त्याचबरोबर मृत्यूदर हा नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकार यशस्वी झालेलं आहे. तरीसुद्धा विरोधक गोंधळाची परिस्थिती निर्माण करतायत असं म्हणत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवरती पलटवार केलेला आहे. जयंत पाटील काय बोलतायत बघूया. टेस्टिंगची सुविधा उपलब्ध होईल. या ठिकाणी मला आपल्याला हेच सांगायचं आहे की बरंचसं नियंत्रण आमच्या सरकारने या परिस्थितीवर आणले. बऱ्याच वेळेला मधल्या काळामध्ये हे हॉस्पिटल भरलं, ते हॉस्पिटल भरलं हे सांगितलं. त्यासाठी डॅशबोर्ड तयार केला. डॅशबोर्डसाठी मागची जी यंत्रणा आहे ती आता सुसज्ज झालेली आहे. त्यामुळं मुंबईमध्ये जवळपास 10,000 एक्स्ट्रा बेड्स आपण वेगळे हॉस्पिटल निर्माण करून आज तयार करत आणलेले आहेत. या महिन्याच्या अखेर आणि जून महिन्याच्या 10-15 तारखेला हे सगळे हॉस्पिटल्स उपलब्ध होतील. जर दुर्दैवाने संख्या वाढली तर ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्या सर्व रुग्णांना ठेवण्याची अतिशय उत्तम दर्जाची व्यवस्था MMRDAने, मुंबई मेट्रोने आणि वेगवेगळ्या संस्थांनी केलेली आहे आणि ती महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मला या ठिकाणी कोणावर टीका करायची नाही, परंतु काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. मला अशी अपेक्षा होती की महाराष्ट्राच्या ह्या प्रश्नांच्या विषयी ते चिंता व्यक्त करताना एक सॉलिड सपोर्ट महाराष्ट्राच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कष्ट करणारे आमचे पोलीस, आरोग्याच्या व्यवस्थेत काम करणारे, कष्ट करणारे आमचे सगळा स्टाफ याच्या मागे मीही उभा आहे हे सांगण्याचं काम करतील. पण दुर्दैवाने त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका त्यांची दिसली. महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्राच्या या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मगासपासून जे मी सांगतोय त्या केलेल्या प्रयत्नावर पाणी ओतण्याचा किंवा त्याच्याकडे टीकात्मक दृष्ट्या बघण्याचा प्रयत्न झाला असं मला वाटतंय. आज या ठिकाणी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याचं काम परवा झालं. याचा अर्थ आम्ही जे प्रयत्न केले ते प्रयत्न आणि महाराष्ट्रात जे मगास यंत्रणा काम करते त्यांच्या उत्साह कमी करण्याचं काम कुठंतरी झालं असं मला वाटतंय. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे सगळे आता बाहेर गेलेले आहेत मजूर आणि त्यामुळं आता आपल्याला आपली इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होईल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे हे स्किल नाही आहे ते ज्या लोकांच्याकडे होतं. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणांना अंडर एस्टिमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये, तरुणांच्यामध्ये स्किल आहे. ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. जे गेलेले आहेत ते येतील, पण आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही कारखानदारी महाराष्ट्रातली चालू व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या युवकांच्याकडे आवश्यक ते स्किल आहे. स्किल इंडिया नावाचा प्रोग्राम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केला. तो फेल गेला का काय अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे असं मला वाटतं. मागच्या 5 वर्ष स्किल इंडियाने काही स्किल दिली असतील, मग त्याचाही वापर झाला पाहिजे होता, पण त्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास दिसत नाही. आणि त्यामुळं आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांनी जी टिप्पणी केलेली आहे त्यात महाराष्ट्राच्या युवकांच्यात स्किल आणि अनस्किल कष्ट करण्याची ताकद नाही आहे असा त्याचा आशय होतो आणि याला फार सिरियस ऑब्जेक्शन आम्ही या निमित्तानं घेतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच त्यांच्या पक्षाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. महाराष्ट्राचे IFSC ऑथॉरिटी जी गुजरातमध्ये गेली, हे सगळं आपण कोविडशी लढाई करतोय. कोविडच्या विरोधी सगळा महाराष्ट्र, सगळा देश लढतोय, सगळा जग लढतंय. पण केंद्र सरकारने IFSCची ऑथॉरिटी
ही गिफ्ट सिटीमध्ये गुजरातला शिफ्ट करण्याचा निर्णय किंवा त्यांना देण्याचा निर्णय 27 एप्रिलला घेतला, म्हणजे काल परवा घेतला. म्हणजे आम्ही लढतोय कोविडच्या बरोबर. सगळी मुंबई जी आज देशाची कमर्शियल कॅपिटल म्हणून आजही मानली जाते ती लढते आहे, संकटात आहे. त्यावेळी मुंबई अडचणीत असताना मुंबईच्या बरोबर पॅरलल एक व्यवस्था गुजरातमध्ये निर्माण करण्याचं काम हे झालं आणि त्याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करतायत याचं आम्हाला दुःख आहे. आम्हाला वाटतं की त्यांनी अशा पद्धतीनं का ते IFSC तिकडे गेलं ह्याची कारण मीमांसा मधल्या काळात दिली, पण त्याला काही मला फारसा अर्थ वाटत नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे 7 लाख पेक्षा जास्त मायग्रंट वर्कर्स हे गेले. मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये तिकीटं दाखवलेली होती की पहिले 6-7 दिवस जे मजूर गेले ते तिकीट काढून गेले आणि पियुष गोयल असं म्हणतात की आम्ही 85% खर्च देतो आणि तो 85% जो खर्च आहे तो दिला असेल तर मग ही सगळे फुकट जायला पाहिजे होते. पण पहिले 6-7 दिवस मी नागपूर ते गोरखपूर, नागपूर ते लखनौ तिकीटं मागच्या वेळी दाखवली जी ऑनलाईनपेक्षा 25, 30, 40, 50 रुपयांनी जास्त होती, सबसिडी काहीच नव्हती. पण आता मात्र मुख्यमंत्री निधीतून आम्ही हे पैसे खर्च केलेले आहेत. ज्या मुख्यमंत्री निधीला भारतीय जनता पक्षाने 1 नया रुपया दिला नाही. उलट पंतप्रधानांच्या निधीला पैसे द्या पण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निधीला पैसे देऊ नका, अशी प्रवृत्ती आणि अशी वृत्ती भारतीय जनता पक्षाने दाखवली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे का मित्र आहे? भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राचा हितचिंतक नाही हे त्यातून सिद्ध होतं असं मला वाटतं. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण या ठिकाणी गेले काही दिवस आपण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्र सरकारने आपल्याला बरेच इक्विपमेंट्स किंवा हे दिले, PPE किट्स दिले आणि हे दिले, मास्क दिले. मी आपल्याला मला काय हे केंद्राशी आमचा वाद नाही, पण आता आकडेवारीचा हिशेब त्यांनी सांगितला म्हणून माझं कर्तव्य आहे की आपल्या सर्वांना त्याची योग्य ती माहिती देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी मला अतिशय नम्रपणानं सांगितलं पाहिजे की आपल्याकडे महाराष्ट्रात नाही दुसरं ते टेबल जवळपास 10 लाख PPE किट्स लीडर ऑफ ऑपोजिशन यांनी सांगितलं. 10 लाख PPE किट्स दिले, 16 लाख N95 मास्क दिले, प्लस 448 कोटीचे इक्विपमेंट दिले. आपल्याला नम्रपणाने मी सांगतो, खरं म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं. शेवटी काय केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांना आम्ही मागितलं तर ते मदत करतील वगैरे, पण दिलं, येण्याच्या आधी दिलं म्हणणं योग्य नाही. आम्ही मागितलेले आत्तापर्यंत N95 मास्क हे पहिल्या फेजमध्ये आणि 8,46,000 टोटल क्वांटिटी 49,13,500 मास्क आम्ही N95चे मागितलेले आणि आम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत 13,13,300 मास्क, म्हणजे साधारणपणे 30% हा आकडा कमी आहे. PPE किट्स आम्ही मागितलेले जवळपास 17,93,000. PPE किट्स माझ्याकडे जी माहिती आहे ती 21 मेची माहिती आहे. दुर्दैवाने हा आकडा 0 आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोव्ज मागितलेले होते. ते 25,24,500 ग्लोव्ज मागितलेले. आम्हाला फक्त 28,000 ग्लोव्ज मिळाले. व्हेंटिलेटर आम्ही 4,221 मागितलेले, आम्हाला 0 व्हेंटिलेटर मिळाले. मल्टीपॅरा मॉनिटर्स मागितलेले 150, 0 मिळाले. आम्ही इन्फ्युजन पंप मागितलेले 50, 0 मिळाले. फाउलर बेड विथ मॅट्रेसेस मागितलेले 379, आम्हाला 0 मिळाले. मी ह्याच्यात केंद्र सरकारवर टीका करत नाही. माझं ऑब्जेक्शन एक आहे की आपण एखादी गोष्ट सांगताना हे सगळ्यांचं काम आहे. कुणी कुणाला काय दिलं हे फार महत्वाचं नाही.
पण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाची भूमिका सोडून सरकारच्या मागे उभा राहण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आज सरकार पाडण्याची नाही तर सरकारमध्ये सगळ्यांनी ताकदीनं पाठिंबा देण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्र अशा कोणत्याही वेगळ्या कृतीचा, हालचालीचा नेहमीच निषेध करत राहील. मला काळजी ही आहे की महाराष्ट्रातल्या आम्ही करत असणाऱ्या सगळ्या प्रयत्नामध्ये कुठं भारतीय जनता पक्ष दिसत नाही आणि हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल अशी मला शंका आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सतत सांगण्यात येतं की बरेच पैसे राज्य सरकारला दिले आणि ते राज्य सरकारला जे पैसे देण्यात आले ते पैसे देत असताना केंद्र सरकार त्यांच्या मनातल्या काही गोष्टी या केंद्र सरकारने कोविडच्या निमित्ताने अंमलात आणायचा प्रयत्न केलाय, तो एरवी झाला नसता. म्हणजे साधारण उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की 3% 5% तुम्ही तुमचं कर्ज रेज करू शकता. 3% 5% हे देशातल्या सगळ्या राज्यांनी दिलंय, पण ते कर्ज आहे. केंद्र सरकार हे राज्य सरकारला अशा अतिशय कठीण प्रसंगामध्ये पुढे येऊन मदत करण्यासाठी काय विशेष करणार. आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी पत्र पाठवले 25,000 कोटी रुपयाची मदत आपण करा, पण तशी मदत कुठंच झाली नाही. आपण राज्यात तुमच्या केंद्राच्या योजना वाचून दाखवल्या, याचा अर्थ महाराष्ट्राच्या लोकसंख्येला आवश्यक असणारी जी केंद्र सरकारची नेहमीची मदत आहे, हक्काची आहे, तीच आपण देत आहे. आता जीएसटीचे पैसे जवळपास 5,000 कोटी रुपये आपण कमी दिले. डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये मागच्या वर्षी 18,000 काहीतरी कोटी रुपये कमी आले. ठीक आहे, होऊ शकतं. यावर्षी आता आम्हाला पैशाची गरज असताना दरवर्षी 1200 कोटी रुपये दर महिन्याला कमी यायला लागले. त्याचा तोटा आम्हाला फटका बसायला लागला. त्याचबरोबर 4 अटी, 3% 5% तुम्ही जर तुमचं कर्ज न्यायचं असेल तर त्यासाठी 4 अटी केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि त्या जानेवारी 2021च्या आत या सुधारणा कराव्यात असं त्यांच्या अटीत घातलेलं आहे. आता अट साध्या असत्या तर आम्ही कालच मंजूर केल्या असत्या, पण अटी काय आहेत? अट आहे की महाराष्ट्रात जी आम्ही शेतकऱ्यांना वीज देतो ती शेतकऱ्यांना वीज जी आहे ती तुम्ही मोफत देऊ नका किंवा सबसिडाईज देऊ नका. महाराष्ट्रातला शेतकरी आधीच कोविडमुळे अडचणीत आलाय, पुरामुळे अडचणीत आलाय, दुष्काळामुळे अडचणीत आलाय, त्याला आमचं सरकार मदत करतंय. पण आता केंद्र सरकारने जर कर्ज काढायचं असेल तर शेतकऱ्यांची विजेची जी माफी आहे किंवा सबसिडी आहे ती तुम्ही बंद करा किंवा कमी करा अशी भूमिका घेतलेली आहे. आता ईज ऑफ डुईंग बिझनेस हा नरेंद्र मोदी साहेबांचा फार आवडता विषय आहे, आवडता शब्द आहे आणि त्या निमित्ताने लेबर रिफॉर्म्स म्हणजे आज जे कामगाराला या देशात संरक्षण आहे, आता कोविडमुळे कामगार गावाला गेले, परत आले, तो तिथं परमनंट असेल तर त्याचा तो हक्कच आहे. तर त्या लेबर रिफॉर्म्स करा आणि जे या देशात कामगारांना संरक्षण देण्यासाठी कायदे आहेत ते कायद्याची मोडतोड करा अशी मानसिकता आहे. म्हणजे तुम्ही कर्ज काढा पण आमचं म्हणणं ऐका अशी यातली परिस्थिती आहे या संदर्भातली. दुसरं 1 नेशन 1 रेशन कार्ड ही एक अट आहे. कल्पना फार चांगल्या आहेत पण फेब्रुवारीच्या आत या संबंधातली पूर्तता करणं फार डिफिकल्ट जाणार आहे. तिसरं स्थानिक स्वराज्य संस्थांमधले रिफॉर्म्स करा. म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रॉपर्टी टॅक्सेस तुम्ही सगळे मुंबईत राहता किंवा महाराष्ट्रात राहतात नगरपालिकेत लोक, त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये रेडी रेकनरप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स वाढवा अशा स्वरूपाच्या काही सूचना त्यांच्या आहेत. उद्या कदाचित एक्सप्लेनेशन देतील ते की असं नाही आहे, पण आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या बंद करा, जी सबसिडी दिली आहे ती कमी करा, ज्यांना मदत करणारे जे घटक आहेत त्यांना मदत करण्याची आमच्या सरकारची भावना आहे. पण केंद्र सरकारकडून आलेलं जे पॅकेज आहे ते आमच्या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेला परवडणारं नाही. आम्ही कर्ज काढू, आमच्या जीवावर काढू, पण कोणत्याही अटी घालण्याचा हा कोविडचा काळ नाही हे मला राज्य सरकारच्या वतीनं ठणकावून सांगायचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे गुड ऑफिसेस वापरावेत आणि या सगळ्या अटी बंद कराव्यात
आम्ही 3%चं 5% काढू, नाही तर 3.5% कर्ज काढू. आम्ही ते कर्ज काढताना आम्हाला कमीत कमी व्याजात हे कर्ज मिळेल हे आपण बघावं. पण त्यासाठी तुम्ही कर्ज काढताय म्हणून ह्या रिफॉर्मच्या गोष्टी मान्य करा, हे कदापि होणार नाही. आणि त्यामुळं एखाद्यानं द्यायचंच असेल मान्यता, परवानगी, पैसे नाहीच कर्ज देतोय आपण, तर ती खुल्या दिलानं द्या. अशा वेगवेगळ्या अटी घालून भारतामध्ये पाश्चात्य राष्ट्रांना आणि अमेरिकन लोकांना जे या देशात घडवायचे आहे, लेबर रिफॉर्म्स करायचे आहेत, बाकीच्या सबसिडीच्या रेजिम्स कमी करायचे आहेत, अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. हीच आमची त्यातली भूमिका आहे. जाता जाता सहज सांगतो, आकडे तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरेच दिलेले आहेत. पण उज्ज्वला गॅससाठी त्यांनी सांगितलं की 1625 कोटी रुपये खर्च झाले. मग किती लोकांना गॅस मिळाला? तर 73,16,000 लोकांना 1625 कोटी रुपये हे आम्ही दिले, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आता तुम्हीच 1625 कोटी भागिले 73,16,000 सिलेंडर्स करा. एका सिलेंडरची किंमत 2,226 रुपये येते. आता 2,226 रुपयाचं तर सिलेंडर नाही आहे. सिलेंडर 500, 600, 700 रुपयाचं आहे. ते सगळ्यांना सबसिडी, बऱ्याचशा सबसिडी धारकच आहेत त्यात बरेचसे. आणि त्यामुळं आपण जे हा आकडे सांगतोय भरीव, ते आकडे कुठंतरी चुकीचे वाटत आहेत. नुसत्या आकडाने आम्ही काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं हे दाखवण्यापेक्षा माझी भारतीय जनता पक्षाला कळकळीची विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांच्या मनातून तुम्ही उतरताय, पण ते वाचवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने केलेल्या गोष्टी काही चुकलं असेल तर आम्हाला येऊन सांगा. काही सुधारणा करायच्या असतील तर सांगा. आम्ही आमचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी जे कष्ट केलेत आणि काही गोष्टी केल्यात, माझा आजही दावा आहे, तुम्ही यूपीमध्ये जावा, गुजरातमध्ये जावा, अहमदाबादमध्ये जावा, मध्य प्रदेशमध्ये जावा, कुठल्याही देशातल्या राज्यात जावा, त्याच्यापेक्षा जास्त व्यवस्था ह्या मुंबई शहरात आणि महाराष्ट्रात वेगळ्या केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र, मुंबई आणि देशातले दुसरे शहरं यांची तुलना होऊ शकत नाही. आज मुंबईमध्ये जी डेन्सिटी आहे, ती डेन्सिटी जर आपण बघितली तर ती डेन्सिटी फार मोठ्या प्रमाणात आपण लक्षात घेतलं तर फार मोठ्या प्रमाणात डेन्सिटी असणारं हे आपलं शहर आहे. आता मुंबईची डेन्सिटी 73,000 पीपल पर स्क्वेअर माईल आहे. आणि एवढं डेन्सली पॉप्युलेटेड शहर जगात कदाचित क्वचितच दिसेल आपल्याला. आणि त्यामुळं ह्या संख्या वाढलेली असली तरी आमच्या लोकांनी ती मर्यादित आणलेली आहे. आणि त्याच्यावर आता उदाहरणार्थ आमचा मोर्टॅलिटी रेट 3.27 आहे. आता गुजरातची मला काळजी वाटते 6.17 आहे. ही काही दोन राज्याची स्पर्धा नाही आहे, पण तिथं काहीतरी जास्त प्रयत्न करा. जे मुंबईला केलेलं आहे, मुंबईमध्ये सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स हे MCGMने ताब्यात घेतलेले आहेत. आणि मुंबई शहरामध्ये कुठल्याही गरीब माणसाला त्या ठिकाणी व्यवस्था त्याची जाऊन सरकारी खर्चाने आज होते. गुजरातमधल्या कोर्टाने विचारलं, मेहरबान कोर्टाने, की महाराष्ट्रात मुंबईमध्ये जर खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊन काम होत असेल तर तुम्ही का नाही करत? असे अनेक निर्णय आहेत की जे मुंबईत महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत की ज्याचं अनुकरण देशातले अन्य राज्य करायला लागलेली आहेत. एवढंच मला आज या ठिकाणी सांगायचं. अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवरती पलटवार केलेला आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात, आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. तसंच आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सचिन अहिर सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच प्रवीण दरेकर यांच्याकडे जातो. प्रवीण दरेकर, आजची ही जी पत्रकार परिषद झाली ज्यामधनं महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी भाजप असेल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील आणि केंद्र सरकार तिघांवरही पलटवार केलेला आहे. दाखले देत हे सांगितलेलं आहे की नको ते सल्ले देऊ नका, सरकार भक्कम आहे, सक्षमपणे काम करताय. उलट विरोधक म्हणून तुम्ही सरकारच्या हातात हात घालून करोनाग्रस्तांच्या मदतीला या, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. प्रवीण दरेकर.
नाही, एक लक्षात ठेवा, मला वाटलं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी केंद्रानं केलेले आकडे खोटे आहेत सांगत आपण महाराष्ट्रासाठी काय केलं त्याचा लेखाजोखा मांडण्याची संधी या ठिकाणी घेतील असं मला या ठिकाणी वाटलं होतं. परंतु पूर्णपणे भ्रमनिरास करणारी आणि फुसकाबार असलेली पत्रकार परिषद या ठिकाणी ऐकायला मिळाली. एक लक्षात ठेवा, महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे. ते काही कालच देवेंद्रजींनी सांगितलं की अशा प्रकारचं राजकारण सरकार पाडण्यामध्ये आम्हाला कुठलाही रस नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जी गोष्टच आमच्या अजेंड्यावर नाही, जी गोष्टच आम्ही करत नाही, तिच्याकडे फोकस नेऊन जे आपल्याला कोरोनामध्ये अपयश आलंय ते डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या मंडळीकडून सुरू आहे. एक गोष्ट आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कुठूनही खोडून काढली नाही की अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या काही कमी मिळाल्या असतील, मास्क, पीपीई किट, याचा एक त्रोटक गोष्टी त्या ठिकाणी जयंत पाटलांनी मांडल्या. परंतु 28,000 कोटी रुपयाच्या संदर्भात जे बायफर्गेशन त्या ठिकाणी देवेंद्रजींनी दिलं याविषयी कुठल्याही प्रकारचं नाकारलेलं नाही. कर्जाच्या बाबतीत जयंत पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलं की कर्ज दिलंय, हो खरं आहे. आता अटी शर्ती ज्या असतील, कर्ज घेत असताना त्या ठिकाणी काही नियमावली असतील आणि अटी शिथिलही करायच्या असतील, त्या ठिकाणी आम्ही आहोत ना सोबत. परंतु एका बाजूला दिलंय त्याचं स्वागत करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी असं असतं तर तसं असतं तर अशा प्रकारचं मला वाटतं बोलणं हे सत्ताधारी पक्षालाही त्या ठिकाणी शोभा देणार आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. आमची काय मागणी आहे, आम्ही का त्या ठिकाणी काल आकडेवारी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्यातील जनतेसमोर का मांडली, तर जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी कधी अस्मिता पुढे आणायची, कधी त्या ठिकाणी भावनिक आवाहन करायचं, कधी IFC सेंटरचं त्या ठिकाणी काढायचं आणि कोरोना विषयामध्ये आपल्याला कसं अपयश आलेलं आहे त्याच्याकडून कधी सरकार अस्थिर करायचा विषय पुढे आणायचा. म्हणजे हा फोकस त्या विषयांकडे जात आम्हाला कोणी कोरोनाच्या संदर्भात विचारू नये, आमचं कोरोनाचं अपयश झाकलं जावं अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न आशिषजी या ठिकाणी केला गेला. मला समाधान आहे, काल देवेंद्रजींनी जे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी विभाग वाईज आकडेवारी सहित जे त्या ठिकाणी भूमिका केंद्राची राज्याला मदत करण्याच्या दृष्टीनं मांडली, त्यांनी अत्यंत स्पष्टता राज्यातील जनतेला झाल्याचं आशिष त्या ठिकाणी निश्चितपणे दिसलंय. आणि त्याच्यामुळे जो काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता की या ठिकाणी केंद्र आमच्यासाठी काहीच करत नाही, केंद्राने काय दिलं, केंद्राने काय दिलं, मी कालही मागणी केली, आजही करतो, केंद्राने दिलेलं आम्ही तुमच्या समोर ठेवलेलं आहे. एखादी गोष्ट कमी जास्त मागे पुढे यायलाही झालेली असू शकेल. तुम्ही या कोविड यंत्रणेसाठी सरकार म्हणून काय केलं, ठीक आहे. नियोजन केलं, ते तेच म्हणतायत की आम्ही जे केलं ते गुजरात हायकोर्टामध्ये माननीय न्यायमूर्तींनी सांगितलं की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काय होतंय बघा, असा प्रश्न न्यायमूर्तींनी गुजरात सरकारला विचारला, असा दावा ते करतायत. नाही, 100% गुजरातमध्ये पण कमीपणा जर त्या ठिकाणी यंत्रणेत आला असेल त्याचं समर्थन करायचं कारण नाही. पण त्या हायकोर्टाचे डायरेक्शन मुंबई महाराष्ट्रासाठी सुद्धा लागू आहेत. आज या ठिकाणी मला सांगा, सरसकट चाचणी कोर्टाने घ्यायला सांगितली, तुम्ही इकडे सरसकट चाचणी बंद केलीत, सॅनिटायझेशन त्या ठिकाणी बंद केलं. आपण सांगताय आम्ही एवढं खाटा निर्माण करतोय, आजही आपण मुंबईमध्ये जा, रोज आम्हाला 5-25 लोकांचे फोन येत आहेत. मग कधी शताब्दी हॉस्पिटलला 5-5, 6-6 तास पेशंटला ऍडमिट करून घेत नाही, कधी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर युनिटला, मग आम्ही केमला फोन करतो, नायरला करतोय. अरे याचं उत्तर द्या ना. आपण आमचं काही राजकारण करायची इच्छा नाही, आम्ही करणार नाही, सारी मदत आम्ही त्या ठिकाणी करतो आणि आम्ही करतही आहोत. परंतु तुम्ही केवळ सत्ताधारी असून विरोधी पक्षासारखं विरोधी पक्षावर त्या ठिकाणी टीका करण्यात वेळ जो घालवताय ना, मला वाटतं एकदा आपण मीडिया समोर या आणि या सगळ्याचा आराखडा त्या ठिकाणचा लेखाजोखा द्या. पाहता आशिष आम्हाला बोलवा. ठीक आहे. सामने आज दिवसभरात तरी राजभवनावरती कोणी गेलेलं नाहीये. कालही असं वाटलं की राजभवनावरती कोणी गेलेलं नाही असा दावा करतपर्यंत संध्याकाळी भाजपचे काही आमदार आणि खासदार राजभवनावरती निवेदन घेऊन पोहोचले होते. त्यामुळं अजूनही संध्याकाळ पूर्णपणे झालेली नाही. राजभवनावर सध्या
तुर्तास तरी आज दिवसभरात कोणी गेलेलं नाहीये. ठीक आहे, अतुल लोंढे आहेत आपल्यासोबत. अतुल लोंढे, काल देवेंद्र फडणवीसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की केंद्र सरकारने 28,000 कोटी रुपये दिले, त्यानंतर केंद्राचं पॅकेज आहे, त्यानंतर केंद्राच्या काही योजना आहेत, असा सगळा लाभ जर का बघितला तर 2,71,500 कोटी रुपयांचा एकूण फायदा किंवा लाभ हा राज्याला होऊ शकतो. पण राज्य सरकार म्हणतंय आमच्या तिजोरीत खडखडाट आहे. असं म्हणत असताना जीएसटीच्या परताव्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगलेलं आहे. त्यावरनं एक असा समज झालेला आहे की केंद्र सरकारला डिसेंबर महिन्यापासून जो जीएसटीचा परतावा थकबाकीत आता रूपांतरित झालेला आहे तो मिळालेला नाही, तो द्यायची इच्छा आहे की नाही? हा असा आशिष की जयंत पाटील साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत आणि केंद्र राज्य संबंधामध्ये एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यांनी कशा पद्धतीनं माहिती मांडली पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. नाहीतर विरोधार्थी विरोध कसा करायचा, एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती किती सभ्यपणे कशी सांगायची, हे जयंत पाटलांनी सांगितलं. मला सांगा, आता प्रवीण दरेकरजी बसले आहेत, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. 2,220 रुपयाचं कुठलं सिलेंडर देशामध्ये मिळतं हे त्यांनी सांगावं. आणि दुसरी गोष्ट की ते हे समर्थन करतात का मोदी सरकारच्या ज्या FRBM मध्ये ज्या अटी दिलेल्या आहे कर्ज काढण्याच्या, जो एस्केप क्लॉज आहे त्याच्यामध्ये, त्या क्लॉजमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना जी आपण विजेची सबसिडी देतो किंवा शेतकऱ्यांना विजेच्या बिलामध्ये आपण जे काही मदत करतो ती बंद करा. हे मान्य आहे का महाराष्ट्राच्या बीजेपीला? दुसरा प्रश्न, लेबर रिफॉर्म्स करा. लेबर रिफॉर्म्स करा म्हणजे काय करा? तुम्ही ज्या मायग्रंट्समध्ये ज्यांच्या एक महिला आज मृत पावली बिहारच्या एका स्टेशनवर, 2 वर्षाची मुलगी, तिचं ते सगळं तिच्या अंगावरचं कापड काढताय आणि तिला उठवायचा प्रयत्न करतायत, असं चित्र दिसत असताना तुम्ही कर्ज देत असताना जर सांगत असाल की तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील, की लेबर रिफॉर्म्स करावं लागेल, त्या मजुरांच्या म्हणजे पहिलेच ते गलित कात्र झालेले आहेत त्याच्यावर पुन्हा एक तलवार चालवायची, अशा जर अटी टाकत असतील कोविडच्या काळामध्ये तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि तिकडून सांगायचं आम्ही केलं. आता ज्या गोष्टी कापूस फेडरेशनचं त्यांनी सांगितलं, आज कापसा शेतकरी, आशिष तुम्ही पण विदर्भाचे आहे, मी पण विदर्भाचा आहो, कापसाचे प्रश्न आपल्याला माहिती आहे. जे कॉटन फेडरेशन जे खरेदी करतं कापूस, त्या कापसाचे पैसे जे आहे ते पैसे परत केंद्र सरकारला करावं लागते, ते तुम्ही जोडून राहिलेले आहे. म्हणजे ज्या मी तुम्हाला सांगितलं होतं की सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, याच्यापूर्वी पण मी सांगितलं टॅक्स डिव्होल्युशनचे पैसे आले नाही, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीमचे पैसे आलेले नाही आहे, आणि हे पैसे 31 मार्चपर्यंत जर आले नाही तर ते व्यपगत होतात, म्हणजे लॅप्स होतात, हे पण सांगितलं. जीएसटीचे पैसे आहे जे ते आलेले नाही आहे. म्हणजे हा सगळा हक्काची रक्कम त्यांनी जी सांगितली 42,000 कोटीपर्यंत अनिल परब साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, ते पैसे आलेले नाही आहे. आता हा संघर्ष नाही आहे, हा केंद्र राज्यामधला संघर्ष नाही आहे आशिष. हा हे यांनी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला गुजरातवर बोट दाखवून काय करायचं? गुजरात आपलंच आहे ना, शेवटी आपल्या देशातलं राज्य आहे ते, तिथेही लोक मरत असेल तर आपले लोक आहेत ती, त्यांची पण आपण चर्चा करतो ना. मग 3.25 पर्यंत आपण जर आणतो, डबलिंग रेट आपण 14 दिवसांच्या पुढे घेऊन जातो 3 दिवसावरनं, ही मोठी अचिव्हमेंट नाही आहे का? म्हणजे यांनी जर स्पॅनिश फ्लूचा जर अभ्यास केला 1918-19 मध्ये आला होता, तेव्हाच्या ज्या डेथ रेट आहे मुंबईमधल्या किंवा इंटरनॅशनल सिटीजमधल्या, आणि आताचा डेथ, तेव्हाही जाकोब सर्कलमध्ये टेबल लावून क्लिनिक्स लावावे लागले होते आणि धारावीला. आजही तीच परिस्थिती आहे. 2.5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 10 लाखाची लोकसंख्या आहे, 73,000 स्क्वेअर माइल्स ही तिथली डेन्सिटी आहे. न्यूयॉर्कमध्ये फक्त 84 लाख पॉप्युलेशन आहे. या महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 2,04,00,000 आहे 2020 प्रमाणे, युनायटेड नेशनच्या फिगर प्रमाणे. म्हणजे एवढ्या सगळं असताना आपण हे सगळे प्रयत्न करत आहोत. थोडेफार कमी पडणार आहे, कारण की आपल्याला माहित नव्हतं ना यांनी काय दिलं होतं. एक आयसोलेशन हॉस्पिटल, 350 बेड फक्त, आणि 3 विलगीकरण कक्ष. त्याच्यानंतरच्या सगळ्या फिगर ज्या, या फिगर ज्या जयंत पाटलांनी ज्या सांगितल्या त्यांच्याकडनंच मी घेतल्या होत्या, अजितदादांकडनंच मी या सगळ्या फिगर्स घेतल्या होत्या आणि वारंवार चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न केला. प्रश्न असा आहे की मुंबई ही देशाचं बलस्थान आहे, नुसती आर्थिक राजधानी नाही, मुंबई ही बलस्थान आहे. त्याच्यावर भांडण करण्यापेक्षा केंद्र सरकारने जे आहे ते राज्य सरकारच्या हातात हात घालून, महाराष्ट्राच्या बीजेपीच्या जेवढे जनता आहे, जेवढे नेते आहेत, त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे. सगळा महाराष्ट्र पाहतोय, सारखं राज्यपालांकडे जायचं जेव्हा लोकनियुक्त सरकार तिथे असताना, कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स तिथे असताना, या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना दिसतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आशिषजी, आज आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. आज आपण जे काही करू, आज ती जी बॅट लेडी जी आहे वुहानमधली, त्या लॅबोरेटरीमधली, तिने सांगितलं की त्या जे घुबड आहे, बॅट जो आहे, त्याच्यामध्ये अजून अनेक व्हायरसेस आहे.
आजचा स्टडी, आजचा डेटा, आज एकमेकाच्या पाठीशी उभं राहणं, ह्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असताना ज्या पद्धतीचं वर्तन मागच्या काही दिवसांमध्ये 6 महिन्यामध्ये झालेलं आहे या सरकारसोबत, ते अतिशय जे आहे ते महाराष्ट्राच्या एका राजकीय संस्कृतीला तडा जाणार आहे. एका राजकीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये ज्या बिहार आणि उत्तर प्रदेश ज्या पद्धतीने आपल्याकडे बघत होतं की अरे यहाँ कैसा हो सकता है, म्हणजे पवार साहेब जेव्हा नितीन गडकरी साहेबांच्या मुलाच्या लग्नाला गेले होते त्यावेळेस नितीन गडकरी साहेब पाया पडले होते, सगळ्या उत्तरेतल्या राज्यांमध्ये आश्चर्य वाटायला लागलं होतं. पण ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती जेव्हा महाराष्ट्रातल्या एकेका माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची असताना का लोप पावत चाललेली आहे? एवढी सत्ता महत्वाची झालेली आहे का? ठीक आहे, एवढी सत्ता महत्वाची झालेली आहे का? आपल्यासोबत हेमंत टकले आहेत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. हेमंत टकले, काल शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, टेलिफोनिक इंटरव्ह्यू होता. त्यातनं हेडलाईन अशी आली जी आज सामना दैनिकात पहिल्या पानावरची पहिली हेडलाईन आहे की देवेंद्र फडणवीस हे उतावळी झालेले आहेत, पण आमचं सरकार हे स्थिर आहेत, असं शरद पवार म्हणालेले आहेत. शरद पवारांना असं का वाटतं की देवेंद्र फडणवीस हे उतावळी झालेले आहेत? एक आपण आता आजची चर्चा ही करोनाच्या संदर्भातली जी यंत्रणा राज्य सरकार राबवतंय ती किती यशस्वी झाली आहे, अयशस्वी झाली आहे, किंवा त्याच्यात काय त्रुटी आहेत आणि त्याच्यामधल्या कामाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केंद्राचा आणि राज्याचा जो परतावा होता, हे 2 विषय काल आणि आज आले. पण थोडंसं त्याच्या 15 दिवस आधी आपण जर बघितलं तर सातत्याने हे सगळी मंडळी राज्यपालांकडे जात होती. राज्यपालांकडे जात होती ती कशासाठी जात होती? करोना नसताना सुद्धाही जात होती ना. आणि केवळ काय झालं होतं की आपल्याला सत्तेचं स्थान मिळत नाही आहे एवढ्या भावनेतूनच जर ते होत असेल तर ते दुर्दैवी म्हटलं पाहिजे. बरं, आपल्याला काही राज्यपालाचं पद असं आहे की तिथे आपल्याला असं काही थेट म्हणता येत नाही की ते पार्शली वागतायत किंवा कसं. जुने संबंध असतील त्यांचे, नाही म्हणत नाही, ते माजी मुख्यमंत्री आहेत एका राज्याचे आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी असंही आमचं म्हणणं आहे. स्वतः मुख्यमंत्री 2-3 वेळेला त्यांच्याकडे स्वतः जाऊन आलेले होते. राज्यपाल नियुक्त होत नाही म्हटल्यानंतर ती निवडणूक लावावी लागली, निवडणूक बिनविरोध झाली, विरोधी पक्षांनी सहकार्य केलं, त्यांचेही लोक निवडून आले. चांगली गोष्ट आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. कुठल्याही संकटाच्या वेळेला महाराष्ट्र हा विरोधी पक्ष राजकारण सोडून समस्या सोडवण्यासाठी एकत्रित येतात. खूप पूर्वी मला आठवतं एका महापुराच्या वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते पुराच्या ठिकाणी पाहणी करायला जाणार होते आणि मला वाटतं त्यावेळेला मृणाल गोरे ह्या विरोधी पक्ष नेत्या होत्या, जांभूळपाड्याला जाणार होते. साहेब जाऊ शकले असते एकटे, पण ते गेले नाहीत. त्यांनी बरोबर घेतलं, ताईंना बरोबर घेतलं आणि मग सगळी यंत्रणा केली. किलारीचा भूकंप असेल, मुंबईतले बॉम्बस्फोट असतील, येतात ना अशा घटना, अशी संकटं येतात, त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. परंतु यांची सगळी वर्तणूक अशी दिसते की केंद्राकडे वरचेवर महाराष्ट्राच्या अपयशाची पाढा वाचून त्यांचं हे सरकार अस्थिर कसं करता येईल. मला वाटतं हे दुर्दैवी आहे. आणि खरं सांगू का आशिष, मला तर असं वाटतं की ही टोटल जी सिस्टीमचं फेल्युअर आहे ना, त्या सिस्टीमच्या फेल्युअरकडे लक्ष देण्यासाठी ना कोणा राज्यकर्त्यांची त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट महत्त्वाची आहे, ना फक्त ब्युरोक्रेसीची. आपल्याला ह्या सगळ्याचा मायक्रो लेवलवर विचार करायला पाहिजे. मुंबईसारखं डेन्स शहर आहे, प्रत्येक स्क्वेअर किलोमीटरला संख्या किती आहे हे सगळं गणित सगळ्यांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, विरोधी पक्षाला माहिती आहे. धारावीची काय परिस्थिती आहे, त्यांचंही राज्य 5 वर्ष होतं. रिडेव्हलपमेंट झाली का धारावीची? नाही झाली. मान्य केलं पाहिजे. क्लस्टर योजनेसाठी मागे लागले होते, झाली का? नाही झाली. हे जे अर्बन प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आता खरी गरज आहे की ह्यातला राजकीय हेतू बाजूला ठेवून, मतांचं राजकारण बाजूला ठेवून, आता आम्हाला महाविकास आघाडीला सत्ता मिळाली आहे ना, आम्ही कर्तबगार रीतीने काम करायचा प्रयत्न करतोय, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करतोय, जनतेला विश्वासात घेतोय. अशा वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी नकारात्मकता आणण्याचा सूर लावणं, मला वाटतं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे त्यांनी कुठेतरी थांबवायला पाहिजे.
त्यांनी आकडेवारी दिली ती खोडता येते. ती आज आमच्या जयंतराव पाटलांनी स्पष्टपणे सांगून दिली. आता पियुष गोयल, मला सांगा, व्यक्तिशः मला टीका नाही करायची कोणावर, कारण हा टीकेचा भाग नाही. ते एक सक्षम मंत्री आहेत असं आपण गृहीत धरू. पाहिलंत का कधी तुम्ही त्यांना मुंबईच्या रस्त्यावर? कुठल्या ह्या ट्रेन्स जेव्हा सोडायच्या होत्या तेव्हा कुठल्या तरी ट्रेनला झेंडा दाखवण्यासाठी तरी पियुष गोयल दिसले का तुम्हाला? केंद्राची सत्ता आहे ना तुमची, रेल्वे खातं आहे तुमच्याकडे. बरं, त्यात किती त्रुटी होत्या हे सुद्धा सांगितलं. आणि मुळामध्ये या प्रश्नाचं मूळ कशात झालं? द पिरियड ऑफ लॉकडाऊन डिक्लरेशन. एखादी गोष्ट देशात जाहीर करताना केवळ 4 तासाच्या अवधीमध्ये हे जर घडलं तर हे होणारच होतं. हे होणारच होतं. त्याच्याऐवजी जर तुम्ही त्याला फेज आऊट केलं असतं, म्हणजे हा प्रश्न मला वाटतं मॅनेजिंग अ डिझास्टरचा आहे. कुठलेही आपत्ती निवारण करताना जी मॅनेजमेंट स्किल्स वापरायला लागतात ती वापरण्याचं त्या यंत्रणेला स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. त्याच्यावर राजकीय निर्णय लादता कामा नयेत. अशा प्रकारची व्यवस्था जेव्हा होईल त्यावेळेला ते प्रशासन चांगल्या प्रकारे काम करू शकेल. आणि यामध्ये 5 वर्ष जर त्यांनी सत्तेचा अनुभव घेतला होता तर त्यांच्याकडे निश्चितपणे अनुभवाचं काहीतरी आहे ना, सार आहे ना. मग स्वतः मुख्यमंत्री असतील, त्यांचे अर्थमंत्री असतील, त्याच्या अगोदर आमचे सगळे लोक सत्तेवर होते, अजितदादा होते, जयंतराव होते, सगळ्यांना अनुभव आहे. अनुभव एकत्र करून शेअर करायचे असतात ना. परकीय संकट आल्यावर महाभारताचा दाखला दिला जातो. कौरव आणि पांडव सुद्धा एकत्र येऊ शकतात, 105 होऊ शकतात. आपण राज्य वाचवायचे. आज 60 वर्ष या महाराष्ट्राला पूर्ण होत आहेत. शिवरायाच्या नावाने स्थापन झालेलं हे हिंदवी स्वराज्याचं पहिलं ठिकाण आहे. त्याच्याबद्दलची आत्मीयता बाळगायला पाहिजे. काहीतरी आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्रुटी काढायच्या. आम्ही असं केलं नाही, तुम्ही तसं केलं नाही. हा काय लहान मुलांचा खेळ आहे का? तुम्ही थोडंसं तरी आपली सगळी जबाबदारी ओळखून वागा. पवारसाहेब त्या दृष्टीने प्रयत्न करतायत. पवारसाहेबांनी पंतप्रधानांशी असलेला संवाद कधीही तोडलेला नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक समस्येच्या बाबतीत अवगत करण्याची जबाबदारी राज्याच्या वतीने साहेबांनी आत्तापर्यंत निष्ठेने तिथे जाऊन सांगितलेले, कुठलाही आडपडदा न ठेवता. जिथे वाटतंय केंद्रामध्ये काहीतरी असा बदल करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. तुम्ही हे वातावरण तयार करण्याच्या ऐवजी करोनाने दूषित झालेलं वातावरण अधिक दूषित करून महाराष्ट्राच्या या गरीब जनतेला का आणखीन दुःखाच्या खाईत लोटताय? प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक शहराची याच्या विरुद्ध यंत्रणा वेगळ्या पद्धतीने काम करते. थोडंसं द्या ना स्वातंत्र्य त्यांना. त्यांना करू द्या ना काम. ॲम्ब्युलन्स कमी पडत आहेत, मान्य आहे, कमीच पडणार. बेड्स कमी पडत आहेत, मान्य आहे, जरूर कमी पडणार. ही संख्या जर गुणाकाराने वाढत गेली ना तर तुम्हाला प्रत्येक घर हे तुम्हाला त्या पद्धतीने सजग करायला लागेल. नागरिकांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायला लागेल. आजही थोड्या वेळासाठी जर हा लॉकडाऊन कमी केला तर रस्ते गर्दीने भरून जातात. आपण मारे जाहीर करायचं, 2 व्हीलरवर एकच माणूस, रिक्षामध्ये एकच प्रवासी, कोणी पाळायलाच तयार नाही. हे गांभीर्य समजावून देण्याची आज मोठी जनजागरणाची आवश्यकता आहे. ती करण्यासाठी जर आज महाराष्ट्रातलं हे चित्र, सत्ताधारी विरोधी पक्ष आणि त्यांचा संघर्ष, आणि मग हा माणूस राहिला कुठे, हे करोनाचं संकट राहिलं कुठे, मला वाटतं हा दुर्दैवी प्रकार थांबवला पाहिजे. जे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये ह्या लोकांनी सहभागी व्हावं. जरूर चुका दाखवाव्यात, करेक्शन करून घ्याव्यात आणि सहभागी होऊन आपण महाराष्ट्राला या संकटातून वाचवण्यासाठी सगळ्यांनी एक व्हावं. सरकार अस्थिर करणं वगैरे हे जे तुमचे खेळ आहेत ना, हे थोडेसे हे संकट होईपर्यंत थांबवा. आपण संकटानंतर एकमेकांशी लढाया करायला मोकळे आहोत. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, तुमच्याबद्दल काय मत आहे, आमच्याबद्दल काय मत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोगा लोक निश्चितपणे मांडतील. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या नागरिकांना जो भरोसा ह्या सरकारवर आहे, महाविकास आघाडीच्या सरकारवर, त्याच्यामध्ये कुठेतरी विघ्न आणण्याचा हा प्रयत्न
आता विरोधी पक्षांनी थांबवला पाहिजे आणि सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संकटातून महाराष्ट्राला आणि देशाला वाचवण्यासाठी. ठीक आहे. रेल्वेचा जो घोळ झालेला आहे त्यावरनं आज आम्ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत केली. त्यामध्ये ते असं म्हणाले की जगातलं सर्वाधिक मोठं रेल्वेचं जाळं हे एखाद्या पब्लिक सेक्टरनी म्हणजे भारतीय रेल्वेनं हे भारतात केलेलं आहे. एक मोठा आदर्श देशासमोर आणि जगासमोर ठेवलेला आहे. कधीही वेळप्रसंगी ट्रेन्स लेट होतात, लेट झाल्या असतील, त्यामध्ये काही आडकाठी यानं त्या माध्यमातून आली असतील, अपघात मोठमोठे झाले असतील, पण असं कधी घडलं नाही की मुंबईवरून सुटलेली श्रमिक ट्रेन किंवा एखादी रेल्वे गाडी ही भलतीकडंच वेगळ्याच झोनमध्ये जाते आहे. बरं, एक नाही, दोन नाही, असं 40च्या वर गाड्यांचं होणं हे किती मोठं अपयश रेल्वे मंत्रालयाचं आहे, त्यावर कोणी चर्चा करताना दिसत नाही आहे. हा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी आज उपस्थित केलेला आहे. ते तर म्हणले असं जर का एखाद्या दुसऱ्या राज्यात झालं असतं, देशात झालं असतं तर किती गजब झाला असता. सचिन अहिर, पण एक तुम्ही मान्य करा की विरोधी पक्षानं काही का होईना महाविकास आघाडीला एकत्र आणलं. म्हणजे आज जी एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद दिसली महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची, हेही नसे थोडके, हे एक मोठं यश विरोधी पक्ष भाजपचा आहे की तुम्हा सर्वांना त्यांनी एकत्र आणलेलं आहे. आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं फोनवरनं संभाषण झालं. राहुल गांधींना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा योग्य तो सन्मान ठेवलाच जाईल, तुमचा शब्द ऐकला जाईल. हेही नसे थोडके. सचिन, मला वाटते आशिष, एक तर टकले साहेबांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की एक परसेप्शन असं तयार केलं जातो आणि अनसर्टिनिटीचं वातावरण तयार केलं जातं आणि त्याचा एक भाग आणि एक षडयंत्र हेच आहेत. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की सरकार हा फक्त शिवसेनेचा आहे, मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे, परंतु एक गोष्ट निश्चितपणे केवळ सरकार हे महाविकास आघाडीचं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षातल्या आणि विशेषतः सत्तेतलं तर आहेतच, पण विरोधी पक्षांना पण विश्वासात घेऊन या सर्व परिस्थितीवरती कसं नियंत्रण आणता येईल. आणि निवळ फक्त पक्ष नाही तर काही तज्ज्ञांची समिती, मग ते आरोग्य विषय असेल, भविष्य काळामध्ये उद्योग पण टिकले पाहिजे त्याच्यासाठी असेल, कामगारांना पण न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी असेल, वेगवेगळ्या स्तरावरती पण जाऊन त्यांनी काही समिती करून तज्ज्ञांचाही देखील त्याच्यामध्ये सल्ला घेण्याचं काम केलं. म्हणजे फक्त आम्ही म्हणू आणि आम्ही मुख्यमंत्री म्हणून घेऊन आमच्याकडे पद आहे म्हणून आम्हीच सांगायचं आणि ते सर्वांनी ऐकायचं अशी कुठची भूमिका नाही. वेळोवेळी उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि विशेषतः आरोग्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन जे निर्णय घ्यायचे ते त्यांनी उत्तम रीतीने घेण्याचं काम केलेलं आहे. पण विरोधी पक्ष, जसं मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की झाकलेली मूठ ही 1.25 लाखाची असते. काही गोष्टी असतात, पण आज मला वाटते ती मूठ एकत्रित परत जिद्दीने आणि जोमाने आजच्या पत्रकार परिषदामध्ये आणण्याची ही वेळ देखील विरोधी पक्षांनी यासाठी दिलेली आहे की गेल्या आपण 15-20 दिवस अगोदर जर आपण बघितलं की कुठच्याही सरकार बरोबर चर्चा न करता डायरेक्ट राज्यपालांना भेटणे, राज्यपालांच्या भेट झाल्यानंतर असा एक माहोल तयार करणे किंवा कोरोनाविषयी सरकार कुठेही जागृत नाही आहे, अपयश येतोय. मग कधी कधी असंही सांगितलं जातोय की राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न होईल की काय, असं एक परसेप्शन लोकांमध्ये निर्माण करण्याचं काम किंवा लोकांनीच असं सांगायचं किंवा काहीच आता नियंत्रण झालं नाही तर काय करणार. एवढंच नाही तर राजकीय एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन घटनेनुसार त्यांना पदाचा अधिकार असताना देखील रस्त्यावर अशावेळी उतरून लोकांना नाहक त्रास देऊन लहान लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन आंदोलन करण्याची वेळ यावी विरोधी पक्षांकडे, ही वेळ आहे. आणि तेही विरोधी पक्ष म्हणजे ज्यांना फक्त आता अवघे काही महिने झालेले आहेत आणि जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद ज्यांनी निर्माण केलं किंवा जे मंत्रिमंडळातली जी मोठमोठी लोक हे गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेमध्ये होते, मोठमोठे पद त्यांच्याकडे होते, साधा त्यांना एवढंही लक्षात येत नाही का किंवा हे निवळ फक्त तुम्ही सरकारचं अपयश सांगत नाही आहात, पण ते जे डॉक्टर्स, जे वरिष्ठ अधिकारी आज जे काम करतायत, सफाई कर्मचारी काम करतायत, अनेक पोलिसांची जी लोक जीव धोक्यात घेऊन काम करतायत, हे त्यांच्यावरती अविश्वास दाखवण्याचं काम आज दुर्दैवाने होत नाही. आणि ही गोष्ट मनोबळ वाढवण्यासाठी कधीही उपयुक्त होत नाहीये. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आंदोलनाचा मार्ग पण देखील ज्यावेळी अयशस्वी झालं
त्याला प्रतिसाद राज्यामध्ये मिळत नाही. मग कुठेतरी असं दाखवायचं की मग केंद्र म्हणून घेऊन आम्ही खूप मदत करतोय, पण राज्य सरकार हे आमच्यावरती टीकेचा ओढ करतोय. आणि तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या पत्रकार परिषद घेतल्या त्या प्रत्येक पत्रकार परिषदामध्ये केंद्राचे देखील आभार मानले. देशाचे पंतप्रधानांचे पण जिकडे योग्य रीतीने असेल ते आभार मानण्याचं काम त्यांनी केलं. कालच किंवा परवाच्याच पत्रकार परिषद त्यांनी हेच सांगितलं की पॅकेज पॅकेज पॅकेज. आम्हाला असं पॅकेज करायचं नाही की फक्त घोषणा होईल आणि खऱ्या अर्थाने काय पदरात पडत पडत नाही, हे एक बोलण्याचं काम केलं. खरं तर माननीय मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्ष नेते आहेत, ह्यांना एवढंच जर जर वाटलं असतं तर त्यांनी ज्यावेळी राज्यपालांकडे जायच्या अगोदर जनतेकडे ते जाऊ शकले असते, पण त्यांनी जाण्याची भूमिका घेतली नाही. हे आज जे करतायत ते तुम्ही आज सांगण्याचं काम जे करतायत त्यावेळी त्यांनी का सांगितलं नाही? एवढंच नाही तर आज मुख्य सचिवांना ते डायरेक्ट बोलू शकले असते ना. काही गोष्टीची सूचना जर त्यांना वाटते की आम्ही ऐकत नाही किंवा कोणी ऐकून ऐकून घेत नाही, पण हे दुर्दैव आहे. ह्यांना नैतिक अधिकार तरी आहे का राजकीय? जे लोकप्रतिनिधी आज दरेकरजी पण आमच्या समोर आहेत. जे लोकप्रतिनिधी आज सांगतायत की पंतप्रधान निधीसाठी मदत करा, पण मुख्यमंत्री साहेब त्या निधीसाठी कोणी करायला पुढे येत नाही. राजकीय पक्ष म्हणून तर आलेच नाही, पण तुम्ही लोकांनाही आवाहन करण्याचं काम केलं नाही. चीनमध्ये आज आपण बघतोय की 10 दिवसामध्ये 1000 बेड तयार केलेत म्हणून त्याचं कौतुक होतंय. त्याच मुंबईसारख्या शहरामध्ये ज्याची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणावरती आहे, कुठच्याही प्रगतिशील देशाची किंवा शहराची तुलना, मग आपण बाजूलाच UAE सारखं असेल किंवा दुबई सारखं शहर जे प्रगतिशील आहे त्याची तुलना केली तर आपली मुंबईची लोकसंख्या आणि त्यांची संपूर्ण लोकसंख्या ही एक आहे. अशा अडचणीच्या वेळी देखील आपण जर पाहू शकतो त्यांची अर्धी देखील संख्या आपली त्यांच्याकडे नसेल तरी देखील आज ते लॉकडाऊनला परत त्यांना जावं लागतंय. पण जर आपण मुंबईमध्ये बघितलं की चीन 10 दिवसामध्ये 1000 बेड तयार करतो म्हणून त्याचं कौतुक होतो. पण मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसामध्ये 1034 बेड, ज्यामध्ये 500 बेड हे ऑक्सिजनयुक्त, 200 बेड ICU हे तयार करण्याचं काम करत असताना त्याचं साधं कौतुक देखील दुर्दैवाने विरोधी पक्षाला करता येत नाही. टकले साहेबांनी सांगितलं, लोंढेजींनी सांगितलं किंवा दरेकरजी बोलतायत, ह्याही मध्ये काही अंशी निश्चितपणे त्याच्यामध्ये तथ्य की कुठे अडचणी येत आहेत. हॉस्पिटल्स आपल्याकडे बेड्स, पेशंट जास्त आहेत, बेड्स कमी आहेत आणि म्हणून तर आपण 8-9 हजाराची ही व्यवस्था आपण करतोय. आज NAC मध्ये आज 1000 बेड पेक्षा जास्त बेड तयार झाले आहेत. BKC मध्ये 1000 पेक्षा जास्त बेड झाले. NAC डोम मध्ये आपण केलेलं आहे. रेसकोर्स मध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतोय. BPD मध्ये काही आयसोलेशन क्वारंटाईन सेंटर्स आपल्याला सुरू करता येईल का? महानगरपालिके शाळेमध्ये आपण करण्याचं काम केलेलं आहे. तर अशा वेळी प्रशासन आणि सरकारला मदत करण्यापेक्षा एक विरोधी पक्ष या नात्याने जी भूमिका आज दुर्दैवाने घेतली जाते ती मला वाटते महाराष्ट्राची जनता पाहते. आणि म्हणून आज महाआघाडीने विशेषतः अनिल परबजी, जयंत पाटील साहेबांनी पण योग्य रीतीने विश्लेषण केलं आणि त्यांचा उलटा पर्दाफाश केलेला आहे की तुम्ही सांगताय की केंद्र सरकारकडनं आम्हाला एवढी मदत मिळाली, एवढे पैसे आले. हे मुळामध्ये किती पैसे आले, काय आले, हे आकडेवारीने आम्ही आज सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. पण मला असं वाटते त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्याचं विश्लेषण केलं, आम्ही विश्लेषण करून सांगितलं म्हणून त्याला टीका करणं हे आता थांबवावं. आणि ठीक आहे. राज्य आपण एक संघ आहोत, एकत्रित आहोत आणि ह्याचा एकत्रित रीतीने सामना करण्याचा आवाज जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे ते घेऊन मला वाटते पुढे जाण्याची गरज होती, जी दुर्दैवाने आज विरोधी पक्ष त्यामध्ये अयशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे प्रवीण दरेकर. पण बघा, परसेप्शन इज द की. राजकारणामध्ये तुम्ही काय प्रोजेक्ट करता आणि ते लोक कसं परसेप्ट करून घेता किंवा तुम्ही त्यांना परसेप्ट करायला भाग पाडता, हे फार महत्त्वाचं असतं. भाजपच्या नेत्यांनी, मग आमदार असू दे, खासदार असू दे, विरोधी पक्ष नेते असू दे, इतर नेते असू दे, वारंवार राज्यपालांकडे राजभवनावरती जाण्याने राजभवन किंवा राज्यपालांची भूमिका ही वरचढ ठरणे आणि मग राजभवन विरुद्ध मंत्रालय किंवा राज्य सरकार असा संघर्ष उभा राहणे, यात विरोधी पक्ष म्हणून हे भाजपचं अपयश आहे असं वाटत नाही? नाही, अजिबात खरं म्हणजे आशिष मला थोडा वेळ द्या. या ठिकाणी जी चर्चा होते ना, मनाचे खेळ या महाविकास आघाडीचे स्वतःचेच चाललेले आहेत. याचं मी 2 मिनिटं द्या, मी सगळे उदाहरणासहित तुम्हाला सांगतो की जी गोष्ट मगाशी लोंढे आमचे मित्र सांगतायत, सुसंस्कृतपणा, वर्तणूक, याचं उत्तर देतो मी.
आणि आमच्या टकले साहेबांनी काही चांगल्या सूचना केल्या, एकत्रित येण्याचा सहकार्य केलं पाहिजे, आणि सचिन भाऊनी केल्या. मला या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे एक तरुण सुसंस्कृत नेतृत्व ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतंय त्याचाच पोटशूळ या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं वर्तणुकीच्या गोष्टी या ठिकाणी करायच्या तर मला बराच वेळ लागेल. एक मगाशी चांगलं उदाहरण दिलं आमच्या टकले साहेबांनी की मृणालताई गोरेंना घेऊन पवारसाहेब जांभूळपाड्याला त्या ठिकाणी गेले होते. हा आदर्श आमच्यासारखे राजकारणी पाहतायत ना. पण त्याच वेळेला हेही आपण विसरायचं नाही, ज्या वेळेला नोटाबंदीचा विषय निघाला होता त्यावेळेला नागपूर अधिवेशनांना विरोधी पक्षनेत्यांना घेऊन, सर्व पक्षाच्या प्रमुखांना घेऊन एक स्वतंत्र फ्लाईट करून देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा विरोधी पक्षाला घेऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांबरोबर बैठक केली होती. हे झालं एक उदाहरण. त्याच्यानंतर झालेला मराठा मोर्चा असो, अनेक विषय मी सांगेन, वेळ लागेल. त्यावेळेला विरोधी पक्षांना एकत्रित घेऊन विश्वासाचं राजकारण त्यांनी 5 वर्षाच्या कालामध्ये अत्यंत सुसंस्कृतपणाचं केलंय, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. मला या ठिकाणी सांगावं, टकले साहेब आपण म्हणालात की त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी सहकार्य करायला पाहिजे. केवळ गेल्या 10 दिवसापूर्वीची मंत्रालयातली बैठक सोडली, मातोश्रीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब कॉन्फरन्समधनं बोलत होते, अजितदादा आम्ही विरोधी पक्षनेते मंत्रालयात होतो, सर्व पक्षाच्या प्रमुखांशी कॉन्फरन्स झाली होती. याशिवाय एकदा तरी सरकार म्हणून या ठिकाणी विरोधी पक्ष किंवा सर्व पक्षांशी समन्वय साधलाय का, याचा नम्रपणाने मला आपली विचार नाही. बरं, या ठिकाणी आम्हाला सोडा, आता आपण महाविकास आघाडी त्या ठिकाणी एकत्रितपणे दाखवत आहे, परंतु पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं वक्तव्य, त्यानंतर झालेलं राजीव गांधींचं वक्तव्य आणि वारंवार महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं मतमतांतर होत आहेत त्याच्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विसंवाद नाही आहे, एकमत नाही आहे, हे मी निदर्शनास आणतो. आणि सचिन भाऊ आमची त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची, माझी सुधीर भाऊंची असतील, दादांची, त्या ठिकाणी शेकडोनी पत्र सूचनात्मक आहेत की असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. त्या सूचनांचं काय केलं राज्य सरकारने, याचं उत्तर जर आम्ही तुमच्याकडे मागितलं तर त्या ठिकाणी आम्ही राजकारण करतोय. एखादा त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरवर निकृष्ट भोजन मिळालं आणि ते तुमच्या निदर्शनास आणलं, तो आक्रोश आम्ही त्या ठिकाणी सोशल मीडियातनं बघितला, तो त्या वेदना मांडल्या की आम्ही राजकारण करतोय. आता खाटा मिळत नाहीत हा छोटा विषय, व्हेंटिलेटर त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हा काय केंद्राशी अवलंबून विषय आहे का? राज्य सरकार म्हणून आम्ही काय करतोय, केंद्र सरकारने केलंच पाहिजे, ते करायला भाग पडू, आणखी काही लागलं आम्ही मागू. परंतु राज्य सरकार म्हणून ज्या वेळेला अपयशी राज्यांची उदाहरणं देता, त्यावेळेला ज्या राज्यांनी यशस्वीपणे त्या ठिकाणी या कोरोना हाताळला, त्या केरळचं उदाहरण का नाही देत की ज्या दिवशी 423 पेशंट एका 15 तारखेला आपले आणि त्यांचे तेच होते 15 पेशंट, आणि त्या 423 वर सीमित झाले आणि आम्ही 50,000 त्या ठिकाणी क्रॉस होतोय, हजाराच्या संख्येनं मृत्यू होत आहेत. त्यामुळे तुलना करत असताना केवळ आपल्या सोयीची नाही करायची. या परिस्थितीमध्ये होय आम्ही सांगतो कुणीच राजकारण केलं नाही पाहिजे. ठीक आहे. सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षासारखं वागायचं, फक्त टीका टिप्पण्या करायच्या आणि विरोधी पक्षांनी ज्या सूचना केल्या त्याला राजकारण बोलायचं. अहो, राणे साहेबांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ भूमिका घेतली की राजकारण करायची वेळ नाही. या ठिकाणी कुणालाही सरकार आता तरी पाडण्यामध्ये त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये रस नाही. म्हणजे पक्षाचा एक ठीक आहे, नेता ठीक आहे. बोलल्यावर सुद्धा मला असं जो वाटतं की सुसंस्कृतपणा त्या कोरोना ठिकाणी त्यांनी दाखवला, जो विषाणू आहे त्यामुळं देवेंद्र डिस्टन्सिंग फडणवीसांवर केवळ त्या ठिकाणी इतकं वाढलेलं आहे, प्रत्येकामधलं अंतर वाढलेलं आहे, त्यामुळं गोंधळात गोंधळ हा उडतो आहे. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. हेमंत टकले अगदी थोडक्यात 10 सेकंद. द्या ना मला उत्तर. कुठल्या प्रकारचं अशी जी नियोजन आहे आज शेतकरी 10 सेकंदात. शेतकरी त्या ठिकाणी बोला, बोला. मी काय सांगतो, कशाला केंद्राकडे आणि दुसऱ्यांकडे आशिष, हा, बोला, बोला. मला फक्त एवढंच विचारायचंय, खरं नॅचरल मित्र म्हणून बीजेपी आणि शिवसेना 25 वर्ष होते, 5 वर्ष सत्तेतही होते. एकदम इतकी दोस्ती तुटल्यानंतर ये दोस्ती ना तोडेंगे हम असं गाणं म्हणण्याच्या ऐवजी संकटाच्या काळात आपली दुश्मनी विसरून आपण एकत्र यावं. कदाचित प्रवीण दरेकरांना माझा हे उल्लेख आवडणार नाही, पण असं ऐका ना, ऐका ना, ऐका. अंतर्मुख करायला प्रवीण 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 असं काही नाहीये. प्रवीण प्रवीण हे
हे हा, तुमच्या बोला, काळातही तसंच चाललं बोला, होतं. कशासाठी तुम्ही बोलता? मी फक्त एका म्हणीची तुम्हाला आठवण करून देतो. त्याचा फार चुकीचा अर्थ तुम्ही घेऊ नका. असं म्हटलं जातं की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू अधिक चांगला. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला मित्र व्हायचं का शत्रू? याचं ठीक आहे. उत्तर आता नाही, नंतर आता दिलं तरी तुमचं चालेल. शत्रुत्व धन्यवाद. अजून लोकांना कळलेलं नाही. तुम्ही ताटात खाऊन त्या ठिकाणी काय करणारा येणारा काळ सांगेल. ठीक आहे फार ठीक काय आहे जास्त ठीक आहे वेळ ठीक घालवायची गरज आहे मला नाही. असं वाटतं येणाऱ्या आधीच काही गोंधळ काळामध्ये खूप कोण उडालेला कपटी आहे. आणि कोण कोरोनाचं शत्रू. संकट आपण सर्वांनी मिळून पेललं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि विरोधी पक्षाच्या एकूणच भूमिकेमुळं ती विरोधाची भूमिका असेल, पण महाविकास आघाडी एकत्र आली. आज त्यांची संयुक्त बैठक झाली, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदही झाली आणि त्यामधनं खरंच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी भाजपवरती, केंद्र सरकारवरती पलटवार केलेला आहे. जी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज होती संयुक्तपणे, ती आज महाविकास आघाडीनं दाखवलेली आहे. आता तरी राजकारण हे राज्यातलं थांबेल आणि आपण संपूर्ण लक्ष कोरोना निवारणासाठी घालूया असं सर्वांना वाटेल, अशी अपेक्षा धरूया. मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. BDL कुठे आहे?